2 महिन्यापासून खुनाच्या प्रयत्नामधील मुख्य फरार आरोपी जेरबंद। फरार आरोपीस अटक करत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 15/3/2025 रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी फरार झाले होते। सदर गुन्ह्यामध्ये एक इसम दिनांक 14/3/2025 रोजी दोंदे यांच्या किराणा दुकानासमोरील स्वप्नील सोनकांबळे व त्याचे इतर साथीदार यांनी एका इसमासोबत तुझ्यामुळे आमचा नट्याभाई गेला असे बोलून मागील कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण करून तसेच त्यांच्या हातातील कोयत्याने सदर इसमावर वार करून गंभीर जखमी करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता। तसेच रिक्षावर कोयता मारून रिक्षाचे देखील नुकसान केले होते। तसेच सदर इसमाच्या खिशातील रोख रक्कम 4000 रुपये जबरीने काढून नेले होते। त्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर तांबे हा फरार होता। फरार आरोपी मयूर तांबे याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते। सदर आरोपी हा आपले अस्तित्व लपवून बाहेर राज्यात पळून गेला होता। दिनांक 14 मे 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी मयूर तांबे हा साठेनगर वडाळा गाव नाशिक या भागात फिरत असल्याची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना कळविली असता त्यांनी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार तेजस मते, सुनील खैरनार अशांचे पथक तयार करून बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यावरून नमूद पथकाने माहितीच्या आधारे साठेनगर वडाळा गाव या ठिकाणी सापळा लावून मयूर अशोक तांबे वय 28 वर्ष म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे मोरवाडी गाव सिडको नाशिक या शितापीने ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीस पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, शूटिंग पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार तेजस मते, सुनील खैरनार अशांनी केली आहे। हिंदुस्थान पोलीस टाइम्स सोबत विकास पाटील, नाशिक।